नमस्कार मंडळी. तर मी मयुरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी पुलाव. आता हा पुलाव ना मसाले नाही आहेत बरं का यामध्ये. तर कशा प्रकारे बनवलं आहे ते नक्की बघूया. चला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी इथे हे एवढे 1.5 ग्लास एवढं बासमती तांदूळ घेतलेले आहेत. आता हे बासमती तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्याने 2-3 वेळा. स्वच्छ धुवून झाल्यानंतर ते आपल्याला साधारणतः या पुलावसाठी होणारी जी सगळी प्रिपरेशन आहे ना त्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्या वेळेपर्यंत आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. एका साईडला आपले तांदूळ असे भिजत आहेत तर दुसरीकडे आपण आपली कोळंबी साफ करून घेऊया. आता ही इथे मी मस्त अशी मोठी कोळंबी घेतलेली आहे. साफ करणं काय एवढं मोठी काम नाही आहे, पण तरी पण ज्यांना माहीत नसेल किंवा फर्स्ट टाईम करत असतील तर त्यांना सांगते. कोळंबीची पूर्ण जी मान असते, मुंडी तोंड जे असतं ते अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. त्याची शेपटी काढून घ्यायची आहे. शेपटी काढताना थोडं सांभाळून काढायची आहे, नाहीतर त्याचे 2 तुकडे होऊन काढाल. पाठच्या बाजूने त्याला असं दाबायचं आहे आणि हळूच शेपटी मागे काढायची. आता कोळंबी साफ झाल्यानंतर ना हा आतमध्ये एक काळा धागा असतो, तो काढणं इम्पॉर्टंट असतं असं म्हणतात. तर तो आपण अशा प्रकारे, मोठी कोळंबी आहे म्हणून मी ही असा कापून घेते, नाहीतर त्याच्या तोंडाच्या इथून जरी खेचला ना तरी तो इझिली बाहेर येतो. आता ही मोठी आहे त्यामुळे मी अशा प्रकारे काढते आहे. तर इथे आपली कोळंबी अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायची आहे, साफ करून घेते मी सगळ्या. आता यानंतर आपण एक ग्रेव्ही बनवणार आहोत हिरवी. त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, चांगली मस्त जास्त कोथिंबीर आहे. त्याच्यानंतर त्याच्या अर्धी किंवा थोडीशी पुदिन्याची पानं घ्यायची आहेत, साधारणतः 10 ते 12. त्याच्यानंतर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, साधारणतः 4 ते 5 तिखट आहेत, कारण एवढ्या तांदळासाठी आपल्याला एवढ्या हव्याच. त्यानंतर लसूण घेते, आलं घेते आणि आपण हे सगळं अगदी थोडंसं पाणी घालून किंवा वाटेल तर जास्तही तसंही चालेल, पाणी घालून आपण हे वाटून चांगली ग्रेव्ही करून घ्यायची. चांगलं वाटायचं आहे म्हणजे लसूण आलं चांगलं वाटलं पाहिजे, कारण आपल्या ते दाताखाली यायला नको म्हणून. आता एका साईडला इथे मी एक टोप घेतलेला आहे, मस्त मोठा टोप घेतलेला आहे. आपल्यात क्वांटिटी आपली तांदळाची जास्त आहे त्यासाठी. त्यामध्ये तेल आणि तूप असं दोन्हीही घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मी घेते आपले सगळे खडे मसाले. त्यामध्ये काय काय आहे ते बघूया. दालचिनी, चक्रीफूल, वेलची, काळी मिरी आणि लवंग. यासोबत तुम्ही तमालपत्रही घेऊ शकता. त्यानंतर इथे मी एक मोठा चमच एवढं जिरं घेते आणि त्याचा अर्धा चमच एवढं बडीशोप घ्यायची आहे. त्यानंतर घेतले आहेत आपला कढीपत्ता. चांगला तडतडला की त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा. आता हा कांदा चांगला परतू द्या, लालसर होईपर्यंत, चांगला शिजेपर्यंत. परतून झाला की त्यामध्ये मी घेणार आहे एक मोठा असा टोमॅटो बारीक चिरलेला. टोमॅटो गेल्यानंतर मीठ इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मीठ टाका. मीठ टाकायचं कारण एवढंच असतं की त्यामुळे पाणी सुटतं आणि आपला टोमॅटो आहे तो मस्त गरगरीत शिजतो त्यासाठी. आता मी यामध्ये फक्त हळद घेतलेली आहे, कारण मी सुरुवातीला सांगितलं होतं आपण मसाले वापरले नाही आहेत. त्यानंतर घेऊया ही ग्रेव्ही जी आपण बनवली होती. ही ग्रेव्हीज या पुलावची मेन म्हणू शकता इन्ग्रेडियंट आहे. त्यानंतर आपण कोळंबी जी साफ करून स्वच्छ धुवून घेतली होती ती ॲड करूया. आता इथे ऑलमोस्ट आपले सगळे इन्ग्रेडियंट्स झालेले आहेत. दही घेतले मी इथे साधारणतः 1.5 ते 2 चम्मच. दही ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया. चांगलं ते दही त्यामध्ये मिक्स करून घेऊया. मीठ टाकूया, तुम्हाला वाटत असेल तर चाखून बघा, गरजेनुसार मीठ टाका. आणि आपण भिजत ठेवलेला तांदूळ इथे ॲड करणार आहोत. आता हा तांदूळ ना इथे परफेक्ट भिजलेला आहे. तुम्ही त्याच्या तांदळाचा जो फरक आहे त्याच्यावरून बघू शकता. तांदूळ मस्तपैकी भिजलेला आहे. तांदूळ भिजवण्याचं एवढंच कारण की तो शिजायला ना सोपा पडतो आणि पटकन होतो त्यासाठी. तर इथे मी घेतलेला आहे 1.5 कप तांदूळ, त्याच्यामुळे मी इथे 3 कप एवढं पाणी घेणार आहे. 3 पूर्ण घेतलं आहे मी. त्याच्यानंतर हे चांगलं पूर्ण ढवळून घेऊया. थोडंसं चाखून बघायचं आहे, जर मिठाची गरज असेल तर ते आत्ताच इथे टाकायचं आहे, कारण ते नंतर जमणार नाही टाकलेलं. वरून थोडासा लिंबाचा रस टाकून झाल्यानंतर आपण हा पुलाव झाकून ठेवणार आहोत.
आता काही जणांना ना टोपात असा बनवायला जमत नाही, तर का जमत नाही तर आपला तांदूळ आणि पाणी याचं प्रमाण आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे असं होतं. पाणी जास्त झालं की तो जास्त ओव्हरकुक होतो. आता इथे ना आपलं पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे, पण हा भात थोडासा मला कच्चा वाटतोय दिसायला सुद्धा आणि थोडंसं दाबून बघितलं ना तरी पण हा थोडा कच्चा आहे. पाणी आटलेलं आहे पण म्हणून आपल्याला थोडा हा वाफेवर शिजवावाच लागेल. म्हणजे साधारणतः 80% शिजला आहे. तर तो पुढचा शिजवण्यासाठी ना मी हा टोप थोडा बाजूला ठेवते आणि याच गॅसवर एकदम लो फ्लेमवर मी एक जाळी ठेवते आणि त्याच्यावर हा टोप ठेवते. म्हणजे जी आपली गॅसची आग आहे ना ती डायरेक्ट टोपाला लागणार नाही आणि तो करपणार नाही. शिजेल चांगल्यापैकी पण करपणार नाही, कारण आग जी आहे ती थोडी लांबून लागते. तर साधारणतः 10 मिनटानंतर मी पुन्हा एकदा उघडून बघते आणि आपला जो पुलाव आहे तो इथे कम्प्लिटली शिजलेला आहे. मस्त खुला झाला आहे. टेस्ट तर तुम्ही विचारूच नका, नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब ते सगळं करा आणि एक कमेंटसुद्धा करा कशी वाटते बिर्याणी. ते टेस्टचा प्रश्नच नाही आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पाहिजे तर पुन्हा एकदा कमेंट करायला या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.